त्याच्यामुळे तसं आचरण करायला लागले. तेवढ्यानंच नाही महाराज, मग काय काय करायला याचा नियम नाही. हे इकडे लावते इकडे. आता तुमच्या गावात नसेल सध्या, चांगल्या भोया असतात कोणी आणि त्याच्या मधात का झालं ते कापतात, कट म्हणते. आता महाराज राहतात ना तिकडे, त्याच्यामुळे महाराजांनी पाहिलेलं आहे. काय करेल कुठून करतात माहितीये का? सगळं मोबाईल मधून पाहिलं. कशानी? डोळ्यांनी. मग तसं आचरण लागला. तेवढ्यानच नाही, आता इकडे काही कमी नाही. हे काही कमी आहे का? असे पॅन्ट घालतात महाराज, असं वाटतंय कोणाला तरी चालायला विचारलं, फाटला की फाडला नाही. महाराज तुमच्या बालपणामध्ये असो की तरुण वयामध्ये पॅन्ट जर फाटला तर काय करायचे? सुई धाग्याने शिवून घालायचे ना. आता नवीन पॅन्ट फाटला नंतर एक तर पाहिला अख्खा पॅन्ट फाटून होता महाराज. इथपर्यंत घालावंच कशाला? काय फॅशन करत याचा नियम नाही. पाहत कुठून आहे? मोबाईल, टीव्ही. त्याचा परिणाम इकडे होत आहे का? कारण दृष्टी बिघडली, मन बिघडलं आणि मनावरचा ताबा सुटला ना. मग आता असंच झालं अजामिळाचं. आणि नको ते कृत्य अजामिळ करते. आणि मग मात्र एके दिवशी संत महात्मे आले, तर साधू आले आणि ते येऊन मात्र फिरत आहेत. आणि त्यावेळेला विचारलं गावात कोणाच्या घरी जेवायला मिळेल का? आम्ही दिवसभराचं वारी करून आले, भूक लागली, आम्हाला थोडं अन्न मिळेल का? त्यावेळेला त्या गावातल्या कान्यकुब्ज देशातल्या लोकांनी मात्र हात दाखवला. कुठे? अजामिळाच्या घराकडे. आणि अजामिळाच्या घराकडे मात्र बोट दाखवल्यानंतर सगळे निघाले अजामिळाच्या घरी आले. आणि येऊन मात्र म्हणतात काय? भवती भिक्षां देही माता भिक्षां देही. लगेच अजामिळाची पत्नी बाहेर आली आणि विचारतात काय पाहिजे बाबा? ते बाबा म्हणायला लागलेत काही नाही, आम्हाला फक्त आम्ही एवढे आहोत आलोय, आता मात्र आम्हाला जेवायला जेवू घाला. ती म्हणाली हरकत नाही मी घालते, पण मी गर्भवती आहे, तुम्हाला चालेल का? या अवस्थेमध्ये माझ्या हाताने शिजलेलं अन्न तुम्ही खाल का? ते म्हणाले हो हरकत नाही. आणि मग मात्र सुंदर असं भोजन केलं आणि ते जेवण तयार करून या सगळ्या मंडळींना वाढलं. जेवण केलं, पण जेवणानंतर असं शास्त्र सांगतं की ब्राह्मण जर घरी आले तर जेवणानंतर जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत ते ब्राह्मण भोजन पूर्ण होत नाही. आणि म्हणून त्या सर्वांनी मात्र दक्षिणा मागितली जेवण झाल्यानंतर. आणि म्हणतात काय करा? तर दक्षिणा द्या. आता ती म्हणायला लागली हे आले आमच्या घरी, आम्ही जेवायला दिलं, जेवण केल्यानंतर दक्षिणा मागून राहिले, आता कुठून द्यावं? त्यावेळेला म्हणतात की आमच्याकडे मात्र काहीच नाही आता देण्यासाठी, काही नाही हो महाराज, तुम्ही म्हटलं जेव घाला, आम्ही जेव घातलं, दक्षिणा द्यायला काही नाही. आणि माझे मालक जर आले ना, अजामिळ जर आला ना, तर मग मात्र तुमची काही खरं नाही. म्हणून महाराज मंडळी आता तुम्ही चला, मार्गक्रमण करा, पुढे आपल्या दिशेने निघा. त्यावेळेला ते साधारण नव्हते ना महाराज. त्यांनी म्हटलं हरकत नाही, द्यायला काही नाही, जे असेल ते दे. ती म्हणाली अहो महाराज काहीच नाही ना. मग तेवढ्यात आले अजामिळ आणि अजामिळाने काढली तलवार आणि धार धार तलवार हातात आहे आणि विचारते बोला 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 कोणाला काय पाहिजे? दक्षिणा पाहिजे, सांगा आता कोणाला दक्षिणा पाहिजे? त्यावेळेला त्यांनी दक्षिणा मागितली अजामिळाला आणि काय म्हणाले माहिती? आम्हाला फक्त एवढी दक्षिणा द्या की तुमच्या या पत्नीच्या उदरात असणाऱ्या बालकाचं नाव मात्र नारायण ठेवा.
त्यावेळेला अजामिळाने विचारलं, माझ्या पत्नीच्या गर्भात पुत्र आहे आणि याचं नाव नारायण ठेवल्याने तुम्हाला काय फायदा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, फायद्यासाठी आम्ही मुळीच आलेलोच नाही. का? कारण जे कारंजले गांजले त्यासी मनी जो आपले, देव तेचे जाणावा तिथं खरा देव आहे. आणि हे मात्र अजामिळाच्या लक्षात आलं आणि दिली दक्षिणा. कोणती? म्हणे हरकत नाही, तुम्ही म्हणताय तर माझ्या मुलाचं नाव मात्र मी नारायण ठेवेल. आणि मग मात्र सुंदर असा पुढे हे सगळे मंडळी निघून गेले. आणि इकडे अजामिळ पत्नी गर्भवती होती. मग पुत्र झाला, तो होता तिचा 10वा गर्भ आणि त्या 10वा पुत्राचं नाव ठेवलं नारायण. आणि जन्मापासून हळूहळू मोठा होत पर्यंत आई वडील कितीदा मुलांना आवाज देते हो. बघा नाव किती सुंदर ठेवलं, नारायण. आणि मग अजामिळ म्हणायचं, नारायण पाणी आण. कुठं? छोटा आहे. झोपला का रे नारायण? उठला का रे नारायण? नारायण करता करता, नारायण म्हणता म्हणता मोठं होऊ लागला नारायण. अरे खेळायला गेला का नारायण? अरे रांगायला लागला नारायण. असं करता करता पाणी आण नारायण. शाळेत जा नारायण. आला का रे नारायण? असं नारायण करता 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 हा मात्र मोठा होऊ लागला नारायण. आणि अजामिळाला नारायणाचं नाव घेतल्यामुळे जे दुष्कर्म केलेले होते ते मात्र जळून गेले. का? कारण आपण हरिपाठामध्ये म्हणतो ना, काय? नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. हो नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. हो जळातील पाप जन्मा करीते, पाप जन्मा करीते, जळातील पाप जन्मा करीते, जळातील पाप जन्मा करीते, जळातील पाप जन्मा करीते. हो नलक सायाचा नवे वनांतरा, नलक सायाचा नवे वनांतरा. हो नलक सायाचा नवे वनांतरा, नलक सायाचा नवे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हो सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. त्याच्यासाठी काय करा? नाम संकीर्तन साधन पैसोपे. कसे नाम संकीर्तन? साधन सोपं आहे. आणि हे केल्याने काय होईल? जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचे पाप मात्र जळून जाईल. कशाने? नाम संकीर्तनाने. आणि हेच झालं अजामिळाचं. आणि मग मात्र अंतकाळी भगवंताचं नामचिंतना कसं का होईना आपण केलं. आणि परिणाम घेता नाम विठोबाचे, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे.
विठोबाचे पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे आणि हे पापाचं पर्वत मात्र जळून गेलं कशाने घेताना विठोबाचे म्हणजेच नारायण आहे दुसरं काही नाही आणि हे नारायणाचं नाम घेऊन मात्र अजामेळ उद्धारून गेले अजामेळ बापराशी तोही गेला वैकुंठासी का नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा एवढं ताकद आहे या नारायणाच्या नामात थोडी पाषाणाला पाना फोडू शकेल एवढी ताकद मात्र नारायणाच्या नामात आहे आणि म्हणून कसेही का होईना वर्णन आहे याच षष्टम स्कंदातल्या द्वितीय अध्यायामध्ये संगत्यं परिहासं वा स्तोभ्यं हेलनमेव च वैकुंठनाम गहरं शेषाधरं विभुः अर्थात सांकेत्यम म्हणजे संकेत दर्शवताना परिहास्यम म्हणजे चेष्टा थट्टा करताना तिरस्कार करताना स्तोभ्यम म्हणजे व्यर्थ का होईना तरीही व्यर्थ शब्दाचा प्रयोग करण्याकरता आणि हेलणं म्हणजे हेळवणं काय म्हणतो तुम्ही हेटाळताना हिनवताना जरी नाव घेतलं तरीही तेच पुण्य मिळणार मग ते कसंही का असेना कोणी विचारलं तुमच्या गावातल्या एखाद्या मुलाचं नाव जर का गोपाल असेल आणि सगळ्यांनी कोणी विचारलं अरे गोपाल कुठे गेला सगळे बोट दाखवणार म्हणणार काय अरे गोपाल इकडे गेला गोपाल नाव आलं कोणाचं जरी ते त्यांचं का असेना पण भगवंताचं नाव ग्राह्य ठरेल म्हणजे काय संकेत दर्शवताना एवढंच नाही तर परिहास्य म्हणजे चेष्टा करताना एखादं म्हणणार काय येतं त्या श्यामाला चेष्टा तरीही देवालाच कारण श्याम नाव कोणाचं भगवंताचं एवढंच नाही तर व्यर्थ व्यर्थ आता थंडीचे दिवस आहे असे पांघरू सगळे बसले नाही पांघरून बसले बांधून बसले आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये देखील थंडीत कुळकुळता असं झालं तरी ह करता हरी असंही झालं तरी हरी ग्राह्य ठरेल आणि ते त्यांना प्राप्त होईल भगवंताला कसंही का होईना फक्त तुम्ही घ्यायला सुरुवात करा हेच या ठिकाणी भगवत नामाचा महिमा सांगणारी अजामेळाची कथा आणि हा अजामेळ मात्र भगवंताच्या नावाने भगवंतात विलीन झाले
आणि पुढे याच ठिकाणी नामाचा महिमा सांगताना मी सांगेल, नाव बघा किती छान ठेवलं. काय नारायण, सध्याचे नाव काय गुट्टी, असं वाटते बकरी आहे की काय आहे की गाय आहे. मुलींचे नाव ठेवायचे छान ठेवा ना. गाथा छान वाटतं ना. गाथा, ज्ञानेश्वरी, कृष्णा, गंगा, राधा, मीरा, जना. अरे 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 नाव असे निघाले. मुलांचे नाव बंटी, आणि ते तिकडे वाजवते सायकलची दिवसभर घंटी. एवढंच नाही, नाव सुकेशनी. अर्थ काय होतो? सुकेशनी, सुंदर केस असणारी. आणि ती पाहिली तर अख्खी टकली. अजून 10-15 केस शिल्लक. आणि ती गेली पार्लर मध्ये. आणि पार्लरवाले विचारताय, काय ताई केसाला कलर लावू की मोजू? अशी अवस्था. नाव सुकेश नाही, काही अर्थ. म्हणून नाव असावे तो, पण अशी ज्या नारायणाच्या नावाने मुलाचं नाव ठेवलं पण शेवटी उद्धारून जाता आलं असे नाव असावेत. गोपाल, कृष्णा, माऊली, विठ्ठल. काय सुंदर नावे. मारुती, गजानन असो असे नाव असायला हवेत. आणि पुढे या कथेतनं आपल्या सर्वांना नाम महिमा कळालाच असेल. आणि ह्याच महिमा सांगण्याकरिता दक्ष प्रजापतीने सृष्टीउत्पत्तीच्या वेळेला 30,000 पुत्र निर्माण केले. आणि नारद महर्षीने त्यांना नामाचीच दीक्षा दिली. आणि ते सगळे मात्र ब्रह्मचर्येत आचरण करू लागले. पुढे 60 मुलींची निर्मिती केली आणि त्या मात्र या सत्कार्यात समर्पित केल्या. आणि इथून पुढे अश्विन कुमारांचं वर्णन आहे. आणि पुढे 4 पुत्रांचं वर्णन आहे. तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घरी मुलगा म्हणून जरी जन्माला आला तरी तो मुलगा कसा वागते माहितीये का? असं वाटते, अरे हे आपल्या घरचंच आहे की मागच्या जन्मातला एखादा आपला शत्रू आहे. वाटते ना? आपला मुलगाच आहे की मागच्या जन्मातला वैरी आहे. असं जर वाटत असेल, आपल्या घरी असेल एखादा मुलगा मुलगी आणि असं वाटत असेल, तर समजायचं की तो नक्की मागच्या जन्मातला शत्रू आहे आणि तो वैर साधण्याकरता पुन्हा या जन्मात आलाय. तो पहिला प्रकार काय? शत्रुपुत्र. आणि त्याला किती वडील सांगतात, अरे बाबू असं करायचं नाही, तो पुन्हा तसं केल्याशिवाय राहतच नाही. दुसरा प्रकार ऋणानुबंधी पुत्र. काहीतरी ऋण राहिलेलं असतं शिल्लक आणि ते ऋण फेडण्याकरता पुन्हा तो पुत्र रूपाने आपल्या घरी आलेला असतो. आई बाबा पाणी आण म्हणायच्या आधीच हातात पाणी आणून देते. बाबाने फक्त म्हणावं, अरे शेतात गेलो ना पाय दुखत आहे, लगेच तो मुलगा असो की मुलगी पाय दाबायला तयार. बाबा बाम देऊ का? आणून पुढे देणार. बाबा थकून येऊ द्या, लगेच चहा करणार आपल्या घरची मुलगी आणि चहा आणून देणार. न चहा मांडबाई एवढी म्हणायच्या वेळ यायच्या आधी समजायचं आपल्याकडे मात्र ऋणानुबंधी पुत्र असो की पुत्री आलेली आहे. तिसरा प्रकार उदासीन. ते कसे असतात माहिती आहे? लहान आहे तोपर्यंत मात्र चांगले राहतात, कारण लहानपणी मुलं देव कोणाला मानतात? कोण असते आपले देव? बोला बोला. आई वडील. आई माझा गुरु, आई कल्पतरू म्हणतात की नाही? आई वडिलांना लहान आहे तोपर्यंत देव म्हणतात. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा.
तुकोबार आहे मात्र भगवंताकडे मागणं मागताना काय मागतं देवा द्या पण काय लहानपण दे गा देवा काही नको देवा फक्त काय द्या लहानपण द्या कारण किती निरागस असते हो कशाचीच चिंता नाही कशाचंच टेन्शन नाही आपल्याच मात्र आनंदात मग्न असतात नाही का काही घेणं देणं नसतं बाकीचं आणि त्याच लहानपणापासून मात्र भगवत नामाचं वळण आपण मुलाला लावलं पाहिजे हरिपाठामध्ये येऊन 1-1.5 वर्षाचे असे रांगतात काय नाचतात 2-3 वर्षाचे उड्या मारतात इथून सुरुवात आहे नाही कळत तरी मात्र मांडीवर घेऊन आता नाव प्रत्येकाचं घेत नाही पण मांडीवर घेऊन सगळे बसलेले आमच्या गजूभाऊ पासनं माऊली मांडीवर बसून हरिपाठाला कथेला कालही आपण बघितलं कसा जात होता त्या कुणावरती एवढंच नाही तर आपले संदीप भाऊ लांबट साहेब 2 लेकरं मग हरिपाठाला एक नाही 2 बसलेले होते मांडीवर असे घेऊन आपले मस्त त्यांना नाचवून राहिले ती 2 वळण लागते हो आता प्रत्येकाचं नाव घेत नाही आताही आहे आताही मांडीवर लेकरू घेऊन बसलेलेच आहेत हे इकडे आहेत लहान लहान ही राधा छोटीशी इथून वळण लागतंय म्हणून लहान मुलं असो की तरुण इथे येणं महत्वाचे आणि वळण या लहानपणातूनच लागते आपण बघितलं ध्रुव बाळाचं आणि पुढेही आपण झाकीसहित बघणार आहोत भक्त प्रल्हाद बालपणापासून कसं भगवत चिंतनाला लागले किती प्रकारे सांगितले मी पुत्राचे वा 4 आणि त्या 4 पुत्रातला पहिला सांगितला शत्रुपुत्र दुसरा थंडीनं उडून गेले का कोणता होता पहिला बोला एकटेच ऐकत आहे वाटते दुसरा काय म्हणता कोणता होता म्हणून विचारताय का ऋणाने बंदी पुत्र ऋण फेडण्यासाठी आला तिसऱ्यांची सेवा करतात आणि मग मोठे झाले रे झाले आणि एकदा काय शुभमंगल झालं की मग घरी येते का उदासीन
जो कसा असतो लहान आहे तोपर्यंत सगळे म्हणतात काय अरे हा लहान आहे, जन्माला आला की मग मात्र आई म्हणते माझ्यावर गेला, बाबा म्हणते माझ्यावर गेला, आत्या म्हणते माझ्यावर गेला, काकू म्हणते माझ्यावर गेला, आप्पाजी म्हणतात माझ्यावर गेला, मावशी म्हणते माझ्यावर गेला. तुम्ही विचार करता नेमका माझा मुलगा लहान आहे पण गेला कोणावर ना? सगळे म्हणते माझ्यावर माझ्यावर माझ्यावर. तुम्ही विचार करता हा गेला कोणावर? जसा तो लहानाचा मोठा होऊ लागताय, लहानाचा मोठा झाला रे झाला, मग मात्र भूगोलाच्या पेपरला जातंय आणि पृथ्वीच पलटते. एखादी शेजारचीच घेतली की असं झालं की मग घरचे म्हणते काय माहित नालायक कोणावर गेलं, म्हणता की नाही? हे असं करणारे जे आहे, मग आई वडिलांना देव लहान होते तर मानायचे आणि मग कोणाला देव मोठं झाल्यावर पत्नीला म्हणते, तिच्याच मागं जसं म्हणाल तसं फिरतय. आणि अशा फिरणारा म्हणजे उदासीन पुत्र लग्न होतपर्यंत चांगला राहतो ना. मग वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी के सामने मारत हो गई. तेरी हद हो गई, सारे ज़माने तेरी हद हो गई. बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, आज वो तेरी मोहताज हो गए. असं म्हणावं लागतं काय? ती आई म्हणते अरे अरे आज कसं झालंय, आतापर्यंत आम्हाला देव देव म्हणणारा तर तिच्या मागं नाचू लागला, म्हणते की नाही? लई बायको आला देवापासून इतरायला लागला रे, म्हणते की नाही? आमच्याकडे लक्षच नाही असं आई वडिलांना म्हणायला वेळ येऊ नये. आणि म्हणून आई वडिलांना सांगते 4, 2, 5, 10 एकर का असे ना, पण जोपर्यंत म्हातारपणाची काठी म्हणून ठेवा महाराज. आत्ताच 7-12 नावी करून दिला मग तुम्हाला आधार काहीच राहणार नाही. मुलगा जाईल, त्याची पत्नी जाईल, पुन्हा 7-12 जाईल. म्हणून तोपर्यंत मात्र आधार म्हणून असू द्या, नाहीतर मग म्हणावं लागतं काय? मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, अशी वेळ येऊ नये. आणि ही वेळ येऊ देत नाही तो 4था पुत्र म्हणजे सेवक पुत्र, माता पित्यांची सर्वस्व समजून सेवा करतो. आणि त्यातलं सर्वात महान उदाहरण आपण देतो या महाराष्ट्रातलंच, आणि ते म्हणजे भक्त पुंडलिकाचं, ज्यांनी आई वडिलांची एवढी सेवा केली. वडील जानूदेव आणि आई दोघांची एवढी सेवा केली की सगळ्या तीर्थाची धुरे जे का माता पित्र तया सेवेसी की रेषलेलो नक्की जे, हे त्यांना माहिती होतं का आई वडिलांच्याच ठिकाणी देव आहे. आणि म्हणून मात्र सेवा केली आणि परिणाम भगवंत मात्र पुंडलिकाच्या भेटी करता आलेत.
म्हणून तुम्ही म्हणता ना, जास्त काही नाही पण नेहमी महिला मंडळींना एक भजन पाठच असते आणि ते म्हणजे कोणतं? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. बोला. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी.